सुनेत्रा पवारांमुळे पार्थ पवारांची राज्यसभेची खासदारकी धोक्यात। सुनेत्रा पवारांचं 10 मार्चला निवडणूक आयोगाला पत्र। 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान पक्षाचा पत्रव्यवहार ग्राह्य धरू नका, असा सुनेत्रा पवारांनी लिहिलेल्या पत्रात उल्लेख। भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल। 60 लाखांची जागा 22 लाखात खरेदी केली। कांदा व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिक खंडणी प्रकरणी उद्योजकावर सुद्धा गुन्हा दाखल। 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण झाल्याची माहिती। संशयित आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात। जोपर्यंत खरातवर आरोप नव्हते तोवर माझ्यावर कोणतेही निर्बंध नव्हते। अंजली तमानी यांच्या दाव्याला केसरकरांचं उत्तर। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा द्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन। दिल्ली दौऱ्यानंतर पहिला फोन केला उद्धव ठाकरेंना। ठाकरे सेनेची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात। मुंब्र्याचं नाव मुंब्रा देवी करणार। इस्लामपूर प्रमाणे मुंब्र्याचं करणार नामांतर। मुंब्र्यातल्या जाहीर सभेमध्ये नितेश राणेंची घोषणा। मनसेच्या जिल्हा संपर्क प्रमुखांची यादी जाहीर। अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, अमेय खोपकरांवर पुण्याची जबाबदारी। बाळा नांदगावकरांवर संभाजीनगर तर संदीप देशपांडेंवर रायगड सभा। एका लग्न सोहळ्यात गुलाबराव पाटील राऊतांची भेट। पक्षाव्यतिरिक्त सुद्धा काही संबंध असतात। संजय राऊतांच्या भेटीनंतर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। माढ्यातल्या अंजनगाव खेडोबा गावातला वाद मिटला। शिवरायांच्या पुतळ्याचं स्थलांतर करणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलं होतं ठिय्या आंदोलन। अकोल्यामध्ये डिझेलचा अवैध साठा जप्त। निळ्या रंगाच्या 5 टाक्यांमधल्या एकूण 750 लिटर डिझेल जप्त। बोरगाव हद्दीतल्या कोलंबी शेत शिवारात घडली घटना। चांदवड तालुक्याला पावसानं झोडपलं। काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजला। पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।